जायचं होतं शेतामध्ये आणि शेतामध्ये जायचं होतं तर इथे मी सकाळी सकाळी उठून घास कापत आहेत. दूध वगैरे काढून झाली गायींची. तर सर्व काम आवरून झालं, घरातलं प्लस गायींचं सर्व आवरून झाल्यानंतर इकडे घास कापण्यासाठी आली आणि तुम्ही बघितलं इकडे मी नऊवार घातली आहेत. तर दुसऱ्या चॅनलची इथे शूट चालू होता तर त्याच्यामुळे नऊवार घालावी लागली मला. तर म्हटलं त्या चॅनलचं शूट करून घेऊ आणि नंतर मग शेतामध्ये जाऊ नाही का. तर घास कापत आहेत मी. घास कापून आता टाकायचं आहे गायींसाठी प्लस बकऱ्यांना पण आणि नंतर जायचं आहे शेतामध्ये. आणि हे बघा आता सर्व चेंज वगैरे करून म्हणजे साडी वगैरे चेंज करून ड्रेस घातला कारण की दिवसभर काम करणं खूप कठीण आहे साडीमध्ये. आता मला सवय नाही येत ना म्हणून होतं असं. तर इकडे आल्यावर मी शेतामध्ये लावत आहेत मका, म्हणजे मका लावली आहेत. इथे कोथिंबीर पण टाकली सुरुवातीला, त्याच्यानंतर याच्यात मका पण लावलेली आहेत. आणि पण माझ्याकडनं ना एक सरी आहेत ना विसरली लावायची नाही का. म्हणजे जेव्हा मका उतरली तेव्हा समजलं की आता ह्या सरीला मका लावलेली नाही आहेत, मग तिथे मका लावत होती. नमस्ते मित्रांनो, कसे आहात? तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखासमाधानाचा जावो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना. आणि हे बघा, आज व्हिडिओची सुरुवात डायरेक्ट थेट शेतामधून करत आहेत. म्हणजे घरापासून जे दूर शेत आहेत ना 2-3 किलोमीटरवर, तर तिकडे आलो आहोत शेतामध्ये. तर तुम्ही आत्ताच बघितलं की मी मका सांधत होती. म्हणजे 2 दिवसापूर्वी मका लावली होती ना, तर त्याच्यामध्ये काय झालं, एक सरी लावायची विसरली होती. तर म्हणजे लक्षच नाही राहिलं लावायची सरी, त्यात पाणी सोडून दिलं आणि नंतर आठवलं की ह्या सरीमध्ये मका लावली नव्हती. मग आत्ता ती मका मी तेवढी सरी लावून घेतली. आणि हे बघा इकडे आले आहेत भुईमुंग निंदायला. भुईमुंग पण पहिले निंदला होता. हे बघा इकडे भुईमुंग आहेत, आपला उन्हाळी भुईमुंग, आणि त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत मूग. उन्हाळ्याचे मूग खूप छान होतात, करून बघा. मागच्या वर्षी पण माझी जुनी व्हिडिओ जाऊन बघा. मागच्या वर्षी पण तुम्हाला बोलली होती की उन्हाळ्याचे मूग खूप छान होतात. तर आता हे मूग आहेत भुईमुंगाच्या वरभ्याला लावलेले आहेत. आणि भुईमुंगमध्ये म्हणजे ह्या आपल्या शेंगा ठीक आहेत, शेंगदाणा. तर शेंगदाणा एकाएकांना भुईमुंग म्हणजे समजत नाही, तर सांगते मी त्यांच्यासाठी. तर शेंगदाणे लावलेले हे बघा, शेंगदाण्याचे झाडे. आणि ते निंदायचं काम चालू आहे. मागे निंदलं होतं, थोडंफार तण होतं तर ते म्हटलं काढून घेऊयात. आणि दुसरं म्हणजे तिकडे मिस्टर आहेत बघा, मिस्टर तिकडे, हे बघा तिकडे मिस्टर आहेत, तिकडे ते करत आहेत मकाला फर्टेरा टाकत आहेत. कारण की थोडीफार कुठं कीड वगैरे लागली आहेत ना, तर तिकडे फर्टेरा टाकत आहेत. आणि मी इकडे निंदायचं काम करत आहेत. आणि तिकडे पाणी पण चालू आहेत, फवारा पण मारला आहेत, मका लावली तिकडे त्याच्यामुळे. आणि इकडे मकामध्ये थांबा तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते मी. तर हे बघा भुईमुंग बघा किती छान आहे, किती मस्त भुईमुंग आहेत ना. थोडासा पातळ आहे पण मग छान आहेत. इतका पण जास्त काही पातळ नाही आहेत, इकडेच थोडा पातळ आहे, तर पुढे खूप छान उगलेला आहेत. तर असे 6 वाफे मी इथे भुईमुंग लावलेला आहे. आणि त्याच्यामध्ये हे बघा मूग आहेत. तर इकडे 2-3 सऱ्या निंदून झाल्या आहेत वाफे, तर तिकडे 2-3 वाफे निंदायचे बाकी आहेत. त्या दिवशी पण आली होती तर एक निंदला, अजून बाकी आहेत. तर छान झाला आहे भुईमुंग. आणि मुगाला शेंगा पण आल्या आहेत, थांबा तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते मी. आणि हे बघा तिकडे माझे मिस्टर आहेत ना, आता ह्या मकाला फर्टेरा टाकत होते. तिकडे पाणी पण लावलेले आहेत. तिकडे पण मका, दुसरी मका लावली आहेत. आणि तिकडेच त्याच मकाची एक जी सरी आहेत ना ती विसरली होती, ती मी पुन्हा लावली. आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये कोथिंबीर पण आहेत. हे बघा तुम्हाला दिसत असेल ना, बारीक बारीक कोथिंबीर आहे बघा. तर कोथिंबीर टाकलेली याच्यामध्ये आणि मका पण लावलेली आहेत. आणि आता इकडे चालू आहेत कोथिंबीर आणि मकावर पाणी. आणि घरी काल बटाटे पण आणून पडलेत, अगदी 2 गोण्या बटाटे आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये कालच्या बघितलं असेल, नाही काल तुम्हाला नाही दाखवलं मी, ठीक आहे. बटाटे आणायला गेलो होतो पण तो व्हिडिओ शूट करायचा राहिला माझ्याकडनं. आता घरी जाऊन दाखवते किती बटाटे ते. तर 2 गोण्या बटाटे आणलेत. तर बटाट्याचं पण काहीतरी बनवायचं आहे, वेफर्स, काटाळे वगैरे बनवायचे आहेत. तर आज म्हटलं आज जाऊ द्यात, आज हा भुईमुंग निंदून घेऊयात आणि मग उद्यापासून बनवायला चालू करू नाही का. म्हणजे माझे चुलत सासरे वारलेले आहेत तर इतकं काही बनवायचं नाही आहेत. कुरड्या माहेरवरून आणल्या, त्याच्यानंतर म्हणजे जे उन्हाळ्याचे पदार्थ ते आम्हाला काही बनवायचे नाही, पण मग बटाट्याचं बनवायला काही होत नाही असं बोलतात. म्हणजे ब्राह्मणाला विचारून बनवते मी. तर बटाट्याचं आहेत ना कीस, वेफर्स वगैरे ते बनवल मी. आणि कुरड्या माझ्या मम्मीना दिल्या, काल तुम्ही बघितलं माहेरी गेली होती तिकडनं घेऊन आली. आणि पापड पण तिकडे बनवायला जायचे आहेत, मुलीचे पेपर झाले का मग पापड पण बनवून आणूयात. तर मग पूर्ण जे उन्हाळ्याचं पण जे आहेत ना ते पूर्ण बनवून झालं आहेत, फक्त पापड बाकी आहे.
आणि बटाट्याचं बनवायचं उद्यापासनं. तर कंटिन्यू करा, माझे व्हिडिओ बघत राहा. चला आता भुईमुग निंदून घेऊयात आणि तुम्हाला मी शेंगा दाखवते मुगाच्या. ठीक आहेत, चला बघू आपण. तर हे बघा, इकडे मुगाला शेंगा लागले. हे बघा किती मस्त आहेत ना, हे बघा. आणि याला भुईमुगाला पण आहेत ना फुल लागली आहेत. हे बघा, भुईमुगाला फुलं लागली आहेत, भरपूर असे फुलं आहेत, जेणेकरून खाली शेंगा येतील. आणि हे बघा किती मस्त मुगाच्या शेंगा आहेत ना. आणि उन्हाळी मूग करून बघा, खूप छान होतो. उडीद मूग, मला उडदाची काही गरज नव्हती, पण मूग करायचा होता, मग मी इथे उन्हाळ्याचा मूग केला. हे बघा खूप छान मूग आहे. आणि हे बघा इकडे भुईमुग आहेत. हे बघा किती मस्त भुईमुग झाला आहेत ना, अगदी दाट असा भुईमुग आहे. तर हे बघा इकडे पण बघा मस्त भुईमुग झाला आहेत. आता पहिलं निंदलं होतं, पण आता बघा पुन्हा थोडं थोडं तण झाले. इतकं काही तण नाही, पण थोडं थोडं आहेत. आता हा पण निंदून काढूयात आणि निंदल्यावर कसा दिसतो बघा मग तुम्ही. आणि आता इकडे घरी जायची वेळ झाली आहे. आणि जे पण निंदिलं तण आहेत ना, ते इथे मी गायींसाठी घरी भरून घेत आहेत. तर हे बघा गोणीमध्ये इथे सर्व तण भरलं आहेत आणि आता जायचे आहेत घरी. आणि हे बघा घरी जाताना ना, इकडे बघा मोठ्या मशीनने गहू काढायचे काम चालू आहेत. तर आमच्या शेजारचं शेत आहे, तर इकडे गहू काढतायत मशीननी, मोठ्या मशीननी. आणि इकडे मिस्टरांचं चालू आहे फवारा मारायचं काम, आणि इकडे गहू काढताय. तर मी त्यांचा व्हिडिओ काढत होते आणि ते पण बघा, ते पण व्हिडिओ काढत होते, त्यांच्याच गावाचा व्हिडिओ काढत होते नाही का. तर आता काढून झाले गहू. तर गहू आता जे ट्रॉलीमध्ये खाली करत आहेत. हे बघा मशीनमधले गहू येत ना, पूर्ण ट्रॉलीमध्ये खाली करत आहेत. तर तुमचे पण गहू काढले का कमेंट करून सांगा. आणि आता जाऊयात घरी. घरी पण जाऊन काय काय करते मी, तर हा व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल. तर चला मग घरी जाऊयात आपण. आणि हे बघा घरी आल्याच्या नंतर लगेच इकडे मस्तपैकी शेवभाजी बनवून घेतली. आणि शेवभाजी झाल्यानंतर एका साईडला पोळ्या पण करून घेतल्या, कारण की शेतामधून आले का मुलांना भूक लागते, म्हणून लवकर स्वयंपाक केलेला बरा. तर आता लवकर स्वयंपाक करून घेते. शेवभाजी, पोळ्या. आणि स्वयंपाक झाल्यानंतर इथे सर्वांना वाढून देत आहेत मी. हे बघा सर्वांना वाढून दिलं आणि मी पण जेवण करायला बसली. तर या तुम्ही पण जेवण करायला, मस्तपैकी गरमागरम शेवभाजी, पोळी. तर चला मग सर्वांना गुड नाईट. आणि आत्ताचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट